सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आजचं चिंतन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर आज तुम्हाला कळलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट हळूहळू संपत चालली आहे आणि ती परत कधीच मिळणार नाही, तर तुम्ही काय कराल? क्षणभर विचार करा. कारण ती गोष्ट म्हणजे पैसा नाही, ती गोष्ट म्हणजे प्रसिद्धी नाही, ती गोष्ट म्हणजे कोणतीही भौतिक वस्तू नाही. ती गोष्ट आहे वेळ. आणि वेळ म्हणजेच आयुष्य. आणि जर वेळ निघून जात असेल तर आयुष्यही निघून जात आहे. पण सर्वात मोठं दुःख हे नाही की आयुष्य संपत आहे. सर्वात मोठं दुःख हे आहे की अनेकांना आयुष्य वाया जात आहे हेच समजत नाही. आजचा विषय आहे आयुष्य वाया जाते. महानुभाव पंत प्रवचन. हा विषय फक्त ऐकण्यासाठी नाही, हा विषय स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. हा विषय जाग होण्यासाठी आहे. आणि कदाचित आजचं हे चिंतन तुमच्या विचारांची दिशा कायमची बदलू शकतं. महानुभाव पंथात मानवी जन्माला अत्यंत दुर्लभ मानला आहे. कारण हा जन्म फक्त जगण्यासाठी नाही, फक्त दिवस संपवण्यासाठी नाही, फक्त वेळ घालवण्यासाठी नाही, तर हा जन्म जागृतीसाठी आहे, स्वतःला ओळखण्यासाठी आहे, परमेश्वराची अनुभूती घेण्यासाठी आहे. पण प्रश्न असा आहे, जर हा जन्म इतका मौल्यवान आहे तर तो वाया कसा जातो? याचं उत्तर अत्यंत साधं आहे. जेव्हा माणूस आपल्या अस्तित्वाचा उद्देश विसरतो तेव्हा आयुष्य वाया जाऊ लागतं. महानुभाव पंत सांगतो, मनुष्याची सर्वात मोठी चूक म्हणजे तो स्वतःला विसरतो. तो बाह्य गोष्टींचा अभ्यास करतो, बाह्य जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाचा अभ्यास करत नाही, स्वतःच्या विचारांना समजून घेत नाही, स्वतःच्या अंतरंगात डोकावत नाही. आणि म्हणूनच अनेक वर्ष निघून जातात, पण अंतर्मनात प्रकाश निर्माण होत नाही. आयुष्य वाया जाण्याचं पहिलं लक्षण म्हणजे सततची बेहोशी. येथे बेहोशी म्हणजे झोप नाही, येथे बेहोशी म्हणजे जागरूकतेचा अभाव. अनेक लोक दिवसभर अनेक गोष्टी करतात, पण ते का करतात, कशासाठी करतात, त्यातून त्यांना काय मिळतं हे स्वतःलाच माहीत नसतं. महानुभाव पंत म्हणतो, जागरूकता नसलेले जीवन दिशेविना वाहणाऱ्या नदीसारखं असतं. ते वाहत राहतं, पण कुठे पोहोचतं हे कळत नाही. आयुष्य वाया जाण्याचं दुसरं कारण म्हणजे मनाची चंचलता. मन सतत भटकत राहतं, एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेत, एका कल्पनेतून दुसऱ्या कल्पनेत. आणि या सततच्या भटकण्यात आत्मपरीक्षणासाठी वेळच राहत नाही. महानुभाव पंथात मनाला समजून घेण्यावर भर दिला आहे. कारण मन समजलं तर जीवन समजतं, मन समजलं तर दुःख समजतं, मन समजलं तर मुक्तीचा मार्गही समजतो. आयुष्य वाया जाण्याचं तिसरं कारण म्हणजे सत्यापासून दूर जाणं. सत्य कधीही गोंधळात सापडत नाही. सत्य नेहमी स्पष्ट असतं, पण मनाला भ्रम आवडतो, कारण भ्रम सोपा असतो. सत्यासाठी धैर्य लागतं. महानुभाव पंथातील साधना हे धैर्य निर्माण करते. ती माणसाला स्वतःच्या वास्तवाशी भेट घडवते. आयुष्य वाया जाण्याचं चौथं कारण म्हणजे साधनेचा अभाव. अनेकांना वाटतं साधना म्हणजे एखादी विशेष क्रिया आहे, पण महानुभाव पंथात साधना म्हणजे जागृत राहण्याची कला आहे. स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करणं, स्वतःच्या मनाकडे पाहणं, परमेश्वराचं स्मरण करणं आणि प्रत्येक क्षणाला अधिक सजग बनणं हीच खरी साधना आहे. आणि जिथे साधना नाही तिथे मन हळूहळू विस्कळीत होतं, तिथे जीवन दिशाहीन होतं आणि तिथे आयुष्य नकळत वाया जाऊ लागतं. आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, जर आयुष्य वाया जात असेल तर ते वाचवायचं कसं? तर महानुभाव पंथ याचं अत्यंत स्पष्ट उत्तर देतो. सर्वप्रथम स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. इतरांकडे नाही, परिस्थितीकडे नाही, स्वतःकडे. कारण परिवर्तनाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. स्वतःला प्रश्न विचारा, माझं मन शांत आहे का? माझे विचार माझ्या नियंत्रणात आहेत का? मी जागरूक आहे का? मी स्वतःला ओळखतो का? हे प्रश्न साधे वाटतील, पण यांची उत्तरं संपूर्ण जीवन बदलू शकतात.
महानुभाव पंत सांगतो, स्वतःची ओळख हीच सर्वात मोठी प्राप्ती आहे. कारण जो स्वतःला ओळखतो तो भ्रमातून बाहेर येऊ लागतो, तो वास्तवाकडे पाहू लागतो, तो जागा होऊ लागतो. नामस्मरणाचं महत्व इथे विशेष आहे. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला स्थिर करण्याचं साधन आहे. जेव्हा मन भटकतं तेव्हा नामस्मरण त्याला केंद्रित करतं. जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा नामस्मरण त्याला शांत करतं. जेव्हा मन अंधारात हरवतं तेव्हा नामस्मरण त्याला प्रकाश दाखवतं. म्हणूनच महानुभाव पंथात नामस्मरणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. आयुष्य वाया जाण्यापासून वाचायचं असेल तर वेळेची किंमत समजून घ्यावी लागेल. कारण प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातून कमी होत आहे. प्रत्येक क्षण पुन्हा कधीच परत येणार नाही. म्हणून प्रश्न हा नाही की आपल्याकडे किती वेळ आहे, प्रश्न हा आहे की जो वेळ आहे त्याचा उपयोग कसा करतो. महानुभाव पंत सांगतो, जीवनाची गुणवत्ता वेळेच्या प्रमाणावर ठरत नाही तर जागरूकतेच्या प्रमाणावर ठरते. एक जागरूक क्षण अनेक वर्षांच्या बेहोशीपेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणूनच आजच जागं व्हा, आजच स्वतःकडे पहा, आजच मन समजून घ्या, आजच साधनेची सुरुवात करा. कारण जागृतीसाठी उद्या कधीच येत नाही, ती नेहमी आजच असते. आता या चिंतनाचा शेवट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य वाया जाते की नाही हे दुसरं कोणी सांगू शकत नाही, ते फक्त तुम्हीच ओळखू शकता. कारण उत्तर बाहेर नाही तर उत्तर तुमच्या अंतर्मनात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे पाहाल त्या दिवशी तुमच्या जीवनात एक नवीन प्रवास सुरू होईल. तो प्रवास असेल जागृतीचा, तो प्रवास असेल सत्याचा, तो प्रवास असेल अनुभूतीचा. आणि तेव्हाच तुम्हाला जाणवेल की आयुष्य जगायचं नसतं तर आयुष्य जागा करून जगायचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.